इथं पाहतो आता आमच्याकडे वलन घेतील, सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा. त्यानंतर हळूहळू आमच्याकडे वलन झालं आणि आमची चांगली मैत्री झाली. आज एक चांगले मित्र आणि आज पंचाच्या भूमिकेत आहेत. लगातार स्क्वेअर मारा आपण पाहतो या ठिकाणी. चांगला चेंडू. इथं पाहतो चांगला चेंडू. कमबॅक करणार चेंडू आपण पाहिलं गेलं. त्या अगोदर खराब चेंडू होते, त्यानंतर लगातार निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकतोय. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धाबा, 3 गडी बाद झालेत. इथं पाहतो सुरेख फटका दत्ता विर्लेच्या डोक्यावरून चेंडू निघतोय. वन भाऊ चेंडू विचारला जाईल. तर दरम्यान पाहतो 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. थोडंसं इंजर्ड होतो नरेश. 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. तो गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. सुरेख फटका, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू आणावा लागेल. इथे चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. आपल्यातून कॅमेरा वर्क आपण पाहतोय. लाजवाब आर्यन चेंडू हवेमध्ये क्षणचित्र सुरेख टिपत असताना कॅमेरामॅन क्लिअरिटी आणि क्वालिटी बरोबर आपण पाहतोय. कॅमेरा वर्क अप्रतिम कॅमेरा वर्क आपण या ठिकाणी पाहतोय. छोटा आर्यन धुले अफलातून आपण पाहतो आज मेन कॅमेरावरती आहे. मास्टर 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना. तिसरा षटक गोलंदाजी मार्क वरती समीर. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे नरेश शेंडे यांच्या बॅट मधून चेंडू उठतोय. जरूर आपण पाहतोय. तो जरूर आपण पाहतोय.
दादा कॅमेऱ्यामध्ये नाही आला नवनाथ. चला चौकार आहे. ओके 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 चालेल द्या. लगेच 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 शतरक्षण साधून घ्या दत्ता दादा. चला लगेच शतरक्षण साधून घ्या. चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती आहेत. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत पाहिले गेले 3 चेंडू 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेकंड राऊंड 4 षटकांचा आपण पाहतोय आणि तिसरा राऊंड 3 षटकांचा खेळवला जाईल. फायनल मध्ये चेंडू आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली होती. दुसरी धावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धाव्याने पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. 29 दादा. दोन चेंडू आहेत. 5वा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला फटका. हात खोलण्याचा मौका आणि मोक्यावरती दिला ठोका. थर्ड मॅच झोन मध्ये सीमारेषा पार होणार चेंडू. रन स्मिथील 4 आलेला नरेश शेंडेच्या बॅटमधून चौकार. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती. 3 फलंदाज बाद झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू. इथं पाहतोय इनसाइड एज. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीने 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतो. 11च्या सरासरीने 33 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो. जरूर अमर गोलंदाजी मार्क वरती येणार. तर जरूर दादा 3 आहे दादा. धोपटना घेऊन जा. या षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रतीक पुन्हा एकदा तयार. इथं पाहतो खराब चेंडू आणि त्यानंतर चेंडू जातो फाईन मध्ये सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार.
चौकाच्या साहाय्याने 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि जरूर पांडुरंग यानंतरच्या सर्व सामने आपण 3-3 षटकाचे या ठिकाणी खेळवणार आहोत. चला मॅच बॉल या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा वापस मैदानामध्ये प्ले मध्ये आहे. या दरम्यान पाहतोय आमच्या सर्वांचे लाडके मित्र वर्ग विनोदजी माली यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपण या व्यासपीठावरती विनोद सर आपलं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा दमदार व्यक्तिमत्व विनोद माली व्यासपीठावरती आला आणि त्याचप्रमाणे दमदार फटका मैदानावरती आला. 6 धावांसाठी आलेला हा बेहतरीन षटकार. धावसंख्या 49 आकड्यावरती. वैयक्तिक 35 धावेवरती खेळतो प्रतीक. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे चांगला चेंडू. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहतो शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका प्रतीकच्या बॅटमधून येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड शिवशक्ती ब्रँड षटकार ठोक दिले. स्कोर कार्ड 55 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. इथं चांगला चेंडू. शेवटचा चेंडू आपण पाहतो निर्धाव चेंडू डॉट चेंडू. वैयक्तिक 41 धावावरती नाबाद राहिला. धावसंख्या 55. विजयासाठी आपण पाहतो आहे तलवडी संघाला 56 धावांची गरज आहे.
सलामीची जोडी निलेश आणि अमर आपण पाहतो मैदानावरती रवाना होते. 56 धावांची गरज. विनोद माली यांचा आवडता पिक्चर नाना पाटेकर हा त्यांचा आवडता हिरो आणि त्याचा आवडता पिक्चर आपटक 56. इन्काउंटर स्पेशलिस्ट मूवीज आपण पाहिला होता. त्या मूवीज प्रमाणे प्रत्येक गुन्हेगाराचा एन्काउंटर जसं नाना पाटेकर करत होता तसं आता पाहतो प्रत्येक गोलंदाजाचा एन्काउंटर करावा लागेल फलंदाजांना. आणि त्यानंतर आपण पाहतो धावसंख्या 56 कुटाची आहे. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू आपण पाहतो शॉट होता चेंडू शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे आपण पाहतोय 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. ऋतूच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी या तलवडी संघाकडून या ठिकाणी होते. इथे पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू सुवेर मारा. आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक एक्स्ट्रा धावा कोणी खर्च केल्या असतील तो गोलंदाज ऋतिक आपण पाहतो एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना. इथे पाहतो जोरदार अपील केली जाते. जोरदार अपील केली जाते या ठिकाणी आपण पाहतोय जरूर इसाइड या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी होतो बाद.
धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 14. टप गेला चेंडूला. एक धाव आपण पाहतोय. नरेश शिंदे त्या ठिकाणी तैनात. बॅटिंग एंडकडे आपण पाहायला गेला स्ट्राईक एंडकडे चेंडू आपण पाहतो फेकला जातो. एक धाव एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. अभि आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. फ्लाइट होता चेंडूला. स्लोअर आपण पाहतोय कुंदन आणि कुंदनच्या बॅटमधून आपण पाहतो सिंगल या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो 16-16 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे चांगला फटका. थोडासा शॉर्ट चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 7 धाव्यांसाठी आलाय. आपण पाहतोय अमरच्या बॅटमधून षटकार. तर प्रत्येक विकेटला 100 रुपये पारितोषिक असेल करण माली यांच्याकडून. इथे पाहतो आपण इथे चुकी कौशल कडून चुकी होते. धावसंख्या ते चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड 26 आकड्यावरती आहे. अजून आपण पाहतोय 14 चेंडू 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू 30 धावांची गरज. इथं पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि प्रतीक झेल बाद होतो. या ठिकाणी पाहतो अमर खूप महत्वपूर्ण फलंदाज येतो. माघारी झटका दिला जातो 26 आकड्यावरती क्रमांक 3. या मग लवकर या. थोडस क्रॉस व्हावं लगेच. चांगला चेंडू आपण पाहतो. अभि पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना कमबॅक करून देतो. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती आहे. अजून आपण पाहिलं गेलं 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 56 धावांची गरज होती. आपण पाहतोय या 26 धावा या ठिकाणी. तर 100 रुपये आपण पाहतोय जरूर अभिच्या खात्यात जमा होतील बाय जीपे. करण माळी.
आपण पाहतोय ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतो सरपंच उपसरपंच चषक आदीची धुले आपण पाहतो थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी परिषद कर्जत तालुका अध्यक्ष आणि त्याच्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत. वंजरपाडा तरवडे संघ दोन्ही संघासाठी शुभेच्छा आलेत आदिजी धुले यांच्याकडून. नरेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला कुंदन एक धाव आपण पाहतोय. चांगला थ्रो आपण पाहतो सिंगल घेतली जाते सिंगलने स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय 29 धावांची गरज. चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे माघारी परतला फलंदाज. विकेट क्रमांक 4 आपण पाहतोय. 10 चेंडू 29 धावांची गरज. 10 चेंडू 29 धावांची गरज. पांडुरंगजी मिसळांचे सुपुत्र दत्तादा विरले आपण पाहतो या ठिकाणी अभि त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नरेश शिंदे आपण पाहतोय. पुन्हा शरीरवैदिक चेंडू आपण पाहिला इथे डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आपण पाहतोय. मला वाटतं स्टंप तोडतो काय हलक्या हाताने आपण पाहतो फटका लगावलाय. विकी आहे त्या ठिकाणी. हॉटेल सरकार सिंगल घेतली होते सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतो 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही पाहतो शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. चांगला चेंडू इथे पाहतो आपण अपील या ठिकाणी केली जाते. सहा चेंडू 27 धावांची गरज आहे. धावसंख्या 29 या आकड्यावरती. जसं कौशलच्या हातामध्ये चेंडू दिलंय सगळे खुश झालेत कारण इथे षटक भेटेल नंतर भेटणार नाही. दॉट चेंडू आपण पाहतो कारण यानंतर 3 षटकांचे सामने असतील आणि जर संघ या ठिकाणी जिंकलात तर नरेश ऋतिक आणि अभित ठरलेले आहेत.
इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, सिंगल या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विजयासाठी अजूनही 4 चेंडू 26 धावांची गरज. चांगला फटका. आज या खेळाडूने खऱ्या अर्थाने चेतन मन जिंकलेत प्रेक्षकांचे. एक चेंडू मी ज्या पंचाच्या भूमिकेत होतो विनोद सर त्यांनी, धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो KPL मध्ये ज्या फलंदाजाला बाद करता येत नव्हतं असा फलंदाज यशवंत राणेला जो हवेमध्ये स्विंग करून यॉर्कर लेनचा चेंडू फेकला होता या चेतनने, बाप रे बाप, लाजवाब चेंडू. खरंच मन जिंकलं या खेळाडूने. 3 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. अफलातून फटका पाहतो चेतनचा. तारीफ उनकी की जाती है जो तारीफ के काबिल होते हैं, तारीफ उनकी ना की जाती है जो तारीफ के ना काबिल होते हैं. इथं तारीफ करावं लागेल चेतनची. थोडं विचार करायला पाहिजे तलवडे संघ चेतनला कधी आणि केव्हा प्रमोट करायला पाहिजे होता. त्यानंतर जरूर विचार केला जाईल, पण अजूनही पिक्चर बाकी आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कौशल आणि षटकार यांचं खूप मोठं समीकरण आहे मित्रांनो. मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला. मला वाटत ना पुढच्या वर्षी कौशल मॅच टीव्हीला मला बोलवेल. इनसाइड एज फलंदाज बाद. 42 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहे. 5 फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झाला चेतन. लाजवाब चेतन, मनापासून हॅट्स ऑफ मित्रा. हे तुझं कमी वय पण खऱ्या अर्थाने पाहतोय या पुढील स्टार असेल तू नेरल परिसराचा. चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय, हे मनापासून तुला माझा आशीर्वाद आहे मित्रा. येणाऱ्या 1 तारखेला परेश 1 तारखेला फॉर्म ओपन होतात आपले. हा, आणि NPL असा एक स्टेज आहे तिथे प्लेयर अनसोल्ड नाही. तर जरूर माझी इच्छा आहे का जे नवतरुण युवक आहेत ना, तुम्ही आता फॉर्म भरा. आणि त्यासाठी एक नवीन संकल्पना आहे परेश. यावेळीस आपण 24 संघ घेतोय. 6चा ग्रुप करणार आहोत. प्रत्येक संघात 4 संघ असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी या ठिकाणी भेटेल. लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 41 धावांची इनिंग साकारणारा सुंदर झेल ज्यांनी पकडली तो प्रतीक विर्ले ठरलाय या मॅचचा हिरो.